तर नमस्कार मित्रांनो, तर मी निघालो छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी आणि इथं तुम्हाला विशेष असं सांगतो, मी तिथं 4-5 ठिकाणी चांगलंच फिरणार आहे. ते पण देवस्थानी आहे आणि खूप महत्त्वाचे आहे. ते पण ते ब्लॉग मी टाकणारच आहे, ते तुम्ही बघून घ्या. तुम्हाला इथं इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगतो, इथं कृष्णानगर आहे, ठीक आहे. याच्या बाजून जी स्टार्टिंग आहे इथून चालू होते कृष्णनगर आणि याच्या जस्ट बाजून आहे भैयानगर आणि माझं नाव कृष्णा असून मी भैयानगरमध्ये राहतो. हो. आणि इथं आपले डॉगेश भाई भेटले सकाळी. मग बस आली, बसमध्ये बसलो. आपले छत्रपती संभाजीनगरवाली 5:30ची. मग डायरेक्टली पोचलो नांदुऱ्यामध्ये. हे पूर्ण नदी. मग रेल्वे पाहण्याची आवड होती लहानपासून, ते तर आता राहिली नाही, पण तरी पण बघितली. मग डायरेक्टली पोचलो आपल्या बुलढाणा घाटामध्ये. मग मेन सिटी जय महाराष्ट्र लिहिलं होतं, आय लव्ह बुलढाणा, बघू शकता. मग छत्रपती शिवाजी महाराज की जय यांचा पण व्हिडिओ काढला आणि मग पोचलो डायरेक्ट बस स्टँडवरती. इथं चाय वगैरे गेला, नाश्ता केला आणि मग डायरेक्टली पोचलो आपल्या मध्यवर्ती बस स्टँड छत्रपती संभाजीनगर. तर विषय असा आहे की इथून मला गंगापूर गाडीमध्ये बसावं लागते, कारण की ते स्टॉप घेते पंढरपूर आणि पंढरपूरहून मग मामाच्या घरी असं करून म्हणजे जाणं पडते. मग डायरेक्टली पोचलो मी मामाच्या इथं. तर विषय तुम्हाला असं सांगतो मित्रांनो, मी 4-5 देवस्थानी फिरणार आहे आणि ते खूप अर्जंट आहे पाहणं. मी पण कधीच बघितले नाही त्याच्यामुळे, आणि फायनली तुम्ही पण कधीच बघितले नसतील मला असं वाटते. तर प्लीज तुम्ही ते जे व्लॉग असतील मी टाकणार आहेत ते प्लीज तुम्ही बघून घ्या आणि प्लीज कंपल्सरी सगळ्यांना बघणं, कारण की ते होऊ शकते तुम्ही पण बघितले नसतील ते देवस्थानं, त्याच्यामुळे मग ते व्लॉग पूर्ण बघजा, ठीक आहे.